दरवेळेस आंदोलनाचा इशारा का मग स्टंटबाजी? शिवसेनेचे कार्यकर्ते गिरीश जाधव यांच्या आंदोलनाचा दुसऱ्यांदा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। आता आमच्या जिल्ह्यातील एक खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे, आम्हाला माहिती आहे ते ज्या दिवशी नगर शहरात प्रवेश करतील त्या दिवशी त्यांना कलेक्टर ऑफिस मध्येच आम्ही मारणार म्हणजे मारणार, त्याला सोडणार नाही, त्याचे कपडे फाडणार आणि मारणार। वाघाची डरकाळी अपेक्षित असताना आंदोलन मात्र फुसके ठरल्याच्या प्रतिक्रिया नगरकरांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना कपडे फाटोपर्यंत मारणारे शिवसैनिक स्वतःचेच कपडे पोलिसांना देऊन बसले। हे शिवसेनेचे वाघ का मग सर्कशीतले वाघ, असे हास्यास्पद आंदोलन नगरकरांनी अनुभवले। तर दुसरीकडे पोलिसांची गोडी गुलाबी देखील चर्चेचा विषय बनलाय। उभाटात शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदे गटात जाऊन मिळाले। त्यानंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रतिमेचे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिल्ली गेट येथे मोठे शक्ती प्रदर्शन करून दहन करण्यात आले। याच वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते गिरीश जाधव यांनी त्यांना चपलांनी मारू असा इशारा दिला होता। याच पार्श्वभूमीवर 13 जुलै रोजी खासदार भाऊसाहेब वागचौरे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते गिरीश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह घेराव घालण्याचा आणि त्यांना मारण्याच्या तयारीत असताना आंदोलनाचा मात्र फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। दरवेळेस गिरीश जाधव इशारा देतात आणि त्यांच्या आंदोलना अगोदरच पोलीस हजर असतात। हे चित्र काही दिवसांपूर्वीही दिसले होते। गिरीश जाधव पोलिसांना शरण जातात का पोलीस गिरीश जाधव यांच्या आंदोलनाचा दिखावा करण्यासाठी मदत तर नाही ना करत, असा प्रश्न उपस्थित होतोय। आजपर्यंत असं हसत खेळत आंदोलन याआधी कधीच पाहिलं नव्हतं। आंदोलनकर्ते आक्रमक कमी आणि मजा मस्ती जास्त होती, त्यामुळे हे आंदोलन स्क्रिप्टेड होते का मग चर्चेत राहण्यासाठी अशा आंदोलनाचा दिखावा केला जातो? वागचौरे यांच्या विरोधातील आंदोलनात शिवसेनेचा शहरातील कुठलाही मुख्य पदाधिकारी दिसला नाही। त्यांच्याशी चर्चा केली असता गिरीश जाधव हे आंदोलनाचा दिखावा करतात असे सांगण्यात आले। अशा आंदोलनात तोफखाना पोलीस सुद्धा वेळ घालवत होते। तिथे आंदोलन चालू होते का मग एखाद्या नाटकाची तयारी चालू होती, हेच कळेनासे झाले। अशा मजा मस्तीत केलेल्या आंदोलनाचा खेळ अख्ख्या नगरकरांनी पाहिलाय। वर्दी बरोबर काठीचा धाक दाखवणारे पोलीस मात्र गिरीश जाधव यांना एखाद्या जावयाची मनधरणी केल्यासारखी वागणूक देत असल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांची गोडी गुलाबीची भूमिका सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात दिसत होती। आता आहे ना तुझी मीटिंग आहे ना इथं, ये ना धागा कपडे नाही फाडले इथं, मग बोलायचं त्याला बोलवा ना खासदाराला, ये ना म्हणून आहे ना इथं, मी उभा आहे ना, ये ना म्हणून। काय कारण आहे आम्ही काय केलं का इथं? नाही ना, बिलकुल नाही। चोरांना संरक्षण देऊ राहिले तुम्ही, लोकशाहीची सत्ता आहे, चोराला संरक्षण देत आहे तुम्ही। या आंदोलनात आक्रमकता नव्हती, वाघाची डरकाळी फोडणारे शिवसैनिकांचे आंदोलन फुसकेच निघाले, अशा प्रतिक्रिया सध्या जनतेतून उमटत आहे। एकंदरीतच या संपूर्ण आंदोलन प्रकरणासंदर्भात आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका।